अगं हे काय, ते दोघी बसून काय राहिल्यात? मला साफसफाईला मदत करा ना. अगं मम्मी तू ना उगाच सगळं साफ करत बसले. फक्त वरवर झाडून काढायचं मग झालं सगळं साफ. अगं वरवर साफसफाई करायचं काय बोलतेस तू? आपल्या घरी सत्यनारायणची पूजा आहे ना, 4 लोक आपल्या घरी येतील, ते काय बोलतील? ह्यांच्या घरी घाण किती आहे. अगं मग मदतीला दोघी जणी कशाला पाहिजे? हिला घेऊन जा ना. मी कशाला? सत्यनारायणची पूजा आहे ना आणि तुझं नाव पण पूजा आहे, तूच जा मदत करायला. आता ह्यावरून तुम्ही दोघी भांडत बसणार आहात का? एक काम करा, तुम्ही भांडतच बसा, मी पप्पांना घेते मदतीला. अगं नको मम्मी थांब, मला आता आठवलं, आपल्या तिघींना पण काम करायची काहीच गरज नाही. कारण आता साफसफाईवाला.com ह्यांच्या वेबसाईट वरून आपण क्लिनिंगची सर्व्हिस बुक करू शकतो. आणि सर्व्हिस बुक करताच ह्यांची टीम वेळेवर पोहोचते आणि त्यांचं काम वेळेवर सुरू करतात. आज पहिल्यांदाच आम्ही घरासाठी डीप क्लिनिंग सर्व्हिस बुक केली होती, सो आमच्यासाठी सुद्धा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर ह्यांचं काम सुरुवातीलाच बघून आम्हाला कॉन्फिडन्स आला, कारण बेडरूम मध्ये बेड, मॅट्रेस सगळं त्याने व्यवस्थित डीप क्लिनिंग करून दिलं. एवढंच नाही तर वॉशरूम मध्ये पण टाइल्स, बेसिन, मिरर, कमोड हे सगळं व्यवस्थित क्लीन करून दिला. आम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही पडली. बेडरूम आणि वॉशरूम सोबतच ह्यांनी किचन मधले अगदी कानाकोपरे व्यवस्थित झाडून क्लीन करून घेतले. किचन मधले झडपे क्लीन करून त्यातलं सामान व्यवस्थित पुसून लावून ठेवलं. किचन मधले अप्लायन्सेस जसं की फ्रीज, चिमणी हे व्यवस्थित चकाचक क्लीन करून ठेवले आणि ट्रॉली सुद्धा सगळ्या रिमूव्ह करून क्लीन करून त्यातलं सामान व्यवस्थित लावून ठेवलं. आम्हाला सगळ्यात आवडलं ते म्हणजे त्यांनी काम शांतपणे प्रोफेशनल पद्धतीने केलं आणि हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण ऑनेस्टली रिझल्ट खूपच सॅटिस्फाईंग होता. तुम्हाला ही घरासाठी प्रॉपर डीप क्लिनिंग करायची असेल तर एकदा नक्की ट्राय करा. त्यांची वेबसाईटची लिंक मी टॅग केली आहे, सो कमेंट करायला विसरू नका.